नमस्कार. आज आपण एक अशा संकल्पनेचा शोध घेणार आहोत जी जी वरवर पाहता खूप विरोधाभासी वाटते. म्हणजे जो मालक आहे तोच वारस कसा असू शकतो? बरोबर. आपल्याकडे आज जे स्रोत आले आहेत ते याच कोड्याभोवते फिरतात आणि त्याचं उत्तर बायबलच्या काही खूप गहन संकल्पनांमध्ये दडलेलं आहे. आणि हे उत्तर खरंच खूप अनपेक्षित आहे. आपल्या चर्चेचा मुख्य प्रश्न हाच आहे की जर कोणी आधीपासूनच सर्व गोष्टींचा निर्माता असेल, मालक असेल, तर त्याला वारसा हक्काने काहीतरी मिळवण्याची गरज का पडावी? अगदी. आणि याच अनुषंगाने एकुलता एक पुत्र आणि ज्येष्ठ पुत्र या दोन शब्दांमध्ये दडलेला तो नेमका फरक कोणता आहे, जो देव आणि मानव यांच्यातल्या नात्याचं संपूर्ण चित्रच बदलून टाकतो? चला तर मग हे एक एक करून उलगडून बघूया. हो. यातली सर्वात विलक्षण गोष्ट ही आहे की हे स्रोत फक्त एका व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल नाही बोलत. अच्छा. ते संपूर्ण निर्मितीच्या अंतिम ध्येयाबद्दल बोलतात. म्हणजे हे सगळं का अस्तित्वात आहे याबद्दल एक विशिष्ट दृष्टिकोन मांडतात. म्हणजे एक मोठा कॅनव्हास आहे इथे. खूप मोठा. आणि हा दृष्टिकोन समजून घेतला की वारसा, दुःख, निर्मिती यांसारख्या मोठ्या संकल्पनांकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन चष्मा मिळतो असं मला वाटतं. चला तर मग या कोड्याच्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. स्रोतांमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्त हा संपूर्ण निर्मितीचा वारस आहे. हो. मत्तई, लूक, इब्री लोकांसपत्र अनेक ठिकाणी याचा उल्लेख आहे. पण इथेच तर तो मूळ प्रश्न उभा राहतो की नाही? बरोबर. विरोधाभास इथेच आहे. स्रोत असं सांगतात की देवत्वाच्या दुसऱ्या रूपाने म्हणजे पुत्राने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं. म्हणजे ते आधीपासूनच त्यांचं आहे. अगदी. मग स्वतःच्याच मालकीच्या गोष्टीचा वारसा कसा काय मिळू शकतो? हे तर असं झालं की मी माझ्याच घरात भाड्याने राहायला आलोय. एक मिनिट थांबा. देवत्वाचं दुसरं रूप ही संकल्पना ज्यांना नवीन आहे त्यांच्यासाठी जरा सोप्या भाषेत सांगाल का? हो, नक्कीच. ख्रिश्चन धर्मशास्त्रात एक ट्रिनिटी किंवा त्रैक्य ही संकल्पना आहे. त्यानुसार देव एकच आहे, पण तो 3 रूपांमध्ये अस्तित्वात आहे: पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. ओके. तर देवत्वाचं दुसरं रूप म्हणजे पुत्र. आणि स्रोत असं सांगतात की याच पुत्राच्या माध्यमातून पित्याने सगळी निर्मिती केली. त्यामुळे निर्मितीवर त्याचा मूळ अधिकार आहे. तो मालक आहे. समजलं. म्हणजे जो निर्माता आहे तोच वारस कसा, हा प्रश्न तसाच राहतो. आणि यावर स्रोत एक खरं तर धक्कादायक उत्तर देतात. काय? ते म्हणतात वारसा हक्क मिळवण्यासाठी त्या निर्मात्याला स्वतःला रिकामं करावं लागलं. रिकामं? हो. त्याला स्वतःचा दैवी दर्जा बाजूला ठेवून एक निर्मित वस्तू म्हणजे क्रिएचर बनावं लागलं. एक माणूस म्हणून जन्माला यावं लागलं. का? कारण वारसा हक्क हा केवळ एका निर्मित वस्तूलाच मिळू शकतो, मालकाला नाही. वा. म्हणजे मालक असूनही वारस बनण्यासाठी त्यांनी स्वतःचा दर्जा बदलला. ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. म्हणजे राजाने सिंहासनाचा त्याग करून एका सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभं राहावं जेणेकरून त्याला त्या राज्याचा कायदेशीर वारसा मिळावा, असं कायसं वाटते हे? अगदी तसंच. आणि स्रोत सांगतात की ही वारसा हक्काची जी गोष्ट आहे ती वधस्तंभावरच निश्चित होते. अच्छा. जणू काही त्यांच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाशिवाय निर्मितीचा तो फायनल चॅप्टर लिहिलाच जाऊ शकत नव्हता. म्हणजे त्या प्रक्रियेतूनच ते केवळ मालक नाही तर कायदेशीर वारस बनले. बरोबर. आणि जेव्हा निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा हा पुत्र ती पूर्ण झालेली निर्मिती पित्याला अर्पण करेल, असंही यात म्हटलं आहे. ही मालक असूनही वारस बनण्याची कल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला काही मूळ शब्दांच्या अर्थाकडे जावं लागेल, नाही का? हो. कारण खरा उलगडा तिथेच आहे असं वाटतंय. स्रोतांमध्ये 2 ग्रीक शब्दांवर खूप भर दिला आहे: प्रोटोकॉस आणि मोनोजेनस. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. या 2 शब्दांमधला फरक समजला नाही तर पुढचं काहीच समजणार नाही. सांगा तर मग. पहिला शब्द आहे मोनोजेनेस. याचा अर्थ आहे एकुलता एक जन्मलेला किंवा एकमेव. एकमेव. हो. हा शब्द देवाच्या पुत्राचा देवत्व, त्याची अद्वितीय ओळख दाखवण्यासाठी वापरला जातो. तो देव आहे म्हणून तो एकमेव आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. म्हणजे हा त्याच्या मूळ स्वरूपाबद्दल बोलणारा शब्द आहे. अगदी. आता दुसरा शब्द प्रोटोकॉस. प्रोटोकॉस. याचा अर्थ आहे पहिला जन्मलेला किंवा ज्येष्ठ. हा शब्द देवाच्या पुत्राने घेतलेल्या मानवी किंवा निर्मित रूपासाठी वापरला जातो. अच्छा. जेव्हा ते एक निर्मित वस्तू बनले तेव्हा ते सर्व निर्मितीमध्ये ज्येष्ठ झाले. या शब्दाचा अर्थ असा आहे की त्यांच्यासारखे इतरही असू शकतात, पण ते त्या सर्वांमध्ये पहिले आहेत. अरे वाह.
म्हणजे एका शब्दाचा फरक सगळं चित्रच बदलून टाकतं. बरोबर. मोनोजेनेस किंवा एकुलता एक या नात्याने देव आणि मानव यांच्यात एक कधीही न ओलांडता येणारी दरी आहे. हो. पण प्रोटोकॉस किंवा ज्येष्ठ पुत्र या नात्याने एक कुटुंब तयार होतं. एक मार्ग तयार होतो ज्यावर बाकीचे चालू शकतात. द एंटायर रिलेशनशिप डायनॅमिक हिंजेस ऑन दिस सिंगल लिंग्विस्टिक डिफरन्स. अगदी बरोबर. म्हणूनच स्रोत म्हणतात की विश्वास ठेवणारे मोनोजेनेसचे भाऊ-बहीण होत नाहीत, कारण ते देव बनू शकत नाहीत. बरोबर. पण ते प्रोटोकॉसचे धाकटे भाऊ-बहीण नक्कीच बनतात. मोनोजेनेस हा फक्त देवाच्या पुत्रासाठीच वापरला जातो, तर प्रोटोकॉस या नात्याने ते अनेक भावंडांमध्ये ज्येष्ठ ठरतात. हा फरक खूप महत्वाचा आहे. म्हणजे एका अर्थी विश्वासणाऱ्यांना एका मोठ्या कुटुंबाचा भाग बनवला जातोय, जिथे त्यांचा मोठा भाऊ आधीच मार्ग दाखवून गेला आहे. This changes the perspective from being a lone follower to being part of a family legacy. Is that a fair way to put it? हो, ही खूप चांगली मांडणी आहे. मग या धाकट्या भावंडांना काय मिळतं? त्यांना वारसा मिळतो. ते ज्येष्ठ पुत्राच्या मागे चालतात, त्याच्या दुःखात सहभागी होतात आणि देवावर व शेजाड्यावर प्रेम करण्याच्या आज्ञेचं पालन करतात. आणि या सहभागातून त्यांना तो वारसा हक्क मिळतो. हो. जसा ज्येष्ठ पुत्राला पित्याकडून वारसा मिळाला, तसाच धाकट्या भावंडांना ज्येष्ठ पुत्राकडून मिळतो. हा वारसा नेमका काय आहे? हा वारसा म्हणजे 1000 वर्षांचे राज्य. ते हरवलेला अधिकार पुन्हा मिळवतात आणि राजासारखे याजक बनतात. अच्छा. म्हणजे पहिल्या आदमने जे गमावले होते ते परत मिळवतात. पुन्हा एकदा? ही 1000 वर्षांची राज्य ही संकल्पना जरा स्पष्ट कराल का? नक्कीच. ही संकल्पना मुख्यत्वे बायबलच्या शेवटच्या पुस्तकात म्हणजे प्रकटीकरणमध्ये आढळते. हो. यानुसार भविष्यात पृथ्वीवर एक असा 1000 वर्षांचा काळ येईल जेव्हा शांती आणि न्यायाचे राज्य असेल. आणि विश्वासणाऱ्यांची भूमिका काय यात? स्रोतांनुसार ज्येष्ठ पुत्राचा दुःखात सहभागी होणाऱ्या विश्वासणाऱ्यांना या राज्यात त्याच्यासोबत राज्य करण्याचा अधिकार मिळतो. हाच त्यांचा वारसा आहे. आणि हा वारसा एका नवीन करारावर आधारित आहे, असंही स्रोत सांगतात. बरोबर ना? हो. नवीन करार ज्येष्ठ पुत्राच्या रक्ताने स्थापित झाला आहे. जुना करार प्राण्यांच्या रक्तावर आधारित होता. तो तात्पुरता होता. तो मोडला गेला. पण हा नवीन करार कधीही न तुटणारा आहे. आणि याच करारामुळे विश्वासणारे केवळ अनुयायी राहत नाहीत, तर ते दत्तक पुत्र अडॉप्टेड सन्स बनतात. अच्छा. पुत्र. हो. आणि पुत्र झाल्यामुळे त्यांना पुत्राचा आत्मा मिळतो, ज्यामुळे ते देवाला अब्बा, पिता असं म्हणू शकतात. हा केवळ कायदेशीर दर्जा नाही, तर एक जिव्हाळ्याचं नातं आहे. ही सगळी चर्चा मानवाच्या भूमिकेबद्दल झाली, पण निर्मितीमध्ये तर देवदूतही आहेत. त्यांचं काय? ते या कौटुंबिक वारसा हक्काचा भाग आहेत का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि स्रोत म्हणतात की हो, देवदूतही एका अर्थाने देवाचे पुत्र आहेत. ते कसे? कारण देव सर्व निर्मितीचा पिता आहे आणि देवदूत देवाच्या आज्ञा पाळतात. त्यामुळे येशू केवळ मानवांचाच नव्हे, तर देवदूतांचाही ज्येष्ठ भाऊ आहे. पण मग त्यांच्या आणि मानवाच्या वारसा हक्कामध्ये काही फरक आहे का? हो. आणि इथेच मानवी अस्तित्वाचं महत्त्व अधोरेखित होतं. म्हणजे? त्यांच्या वारसा हक्कामध्ये खूप मोठा फरक आहे. देवदूतांनी कधी दुःखाचा अनुभव घेतलेला नाहीये. खरे. त्यांनी पाप आणि मृत्यूच्या अधीन असलेला देह धारण केलेला नाहीये. त्यांनी कधीही मर्यादित शरीरात राहून संघर्ष करत विश्वास टिकवण्याची लढाई लढलेली नाही. हे खूपच विलक्षण आहे. म्हणजे मानवाचं दुःख जे अनेकदा एक शाप मानलं जातं, तेच इथे एक विशेष अधिकार मिळवण्याचं साधन ठरतंय. अगदी. स्रोतांमध्ये याबद्दल अजून काही सविस्तर सांगितलंय का, की हे नक्की कसं घडतं? हो. स्रोत असं सांगतात की दुःखातून मिळणारा गौरव हा वेगळा असतो. मानवांनी पापमय जगात राहून स्वतःच्या मर्यादांशी झुंज देत देवावर विश्वास ठेवला. या संघर्षातून त्यांनी जे शील कमावलं ते देवदूतांकडे नाही. आणि म्हणूनच देवदूत 1000 वर्षांच्या राज्याचा वारसा मिळवू शकत नाहीत. अच्छा. ते वारसा हक्क मिळवणारे पुत्र होऊ शकत नाहीत, तर ते सेवकच या हातात. स्रोतामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की येणारे जग देवदूतांच्या अधीन केलेले नाहीये. पण काहींना हा विचार खटकू शकतो की देवदूतांना मानवापेक्षा कमी दर्जा दिला जातोय. ते तर पवित्र मानले जातात. नाही, हे कमी जास्त दर्जाबद्दल नाहीये, तर वेगवेगळ्या भूमिकांबद्दल आहे. ओके. देवदूत त्यांच्या भूमिकेत परिपूर्ण आहेत, पण मानवाला एक वेगळी आणि जास्त आव्हानात्मक भूमिका दिली गेली. स्वतंत्र इच्छाशक्तीमुळे. बरोबर.
स्वतंत्र इच्छाशक्तीचा वापर करून दुःखाच्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन देवाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे मानवाला एक असा अधिकार मिळतो जो देवदूतांनाही नाही. हे एका अर्थी कठीण परीक्षा देऊन पास झालेल्या विद्यार्थ्याला मिळणारा विशेष सन्मानासारखा आहे. अगदी तसंच. हा मुद्दा मानवी अस्तित्वाकडे, विशेषतः दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतो. म्हणजे हे सगळं एका मोठ्या योजनेचा भाग आहे आणि ही योजना आपल्याला निर्मितीच्या अंतिम उद्देशाकडे घेऊन जाते. अगदी बरोबर. तर मग या सगळ्याचा अंतिम अर्थ काय? हे सगळं का घडतंय? स्रोत सांगतात की ज्येष्ठ पुत्र हे स्वतंत्र इच्छाशक्ती असलेल्या प्रत्येक निर्मित वस्तूसाठी एक अंतिम आदर्श किंवा एक मूळ नमुना, प्रोटोटाईप आहेत. प्रोटोटाईप. हां, हे थोडं अधिक सोपं करून सांगाल का? नक्कीच. हे अगदी एखाद्या कारच्या पहिल्या मॉडेलसारखं आहे. ओके. कंपनी आधी एक प्रोटोटाईप बनवते जो परफेक्ट असतो. त्यात इंजिन, डिझाईन, सुरक्षा सगळं काही आदर्श असतं, बरोबर? हो. मग बाकीच्या सगळ्या कार्स त्याच डिझाईननुसार, त्याच प्रोटोटाईपच्या आधारावर मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात. समजलं. इथे ज्येष्ठ पुत्र तो परफेक्ट प्रोटोटाईप आहे. म्हणजे देवाने स्वतः एक निर्मित वस्तू बनवून हे दाखवून दिलं की निर्मिती पूर्ण झाल्यावर कशी असेल. तंतोतंत. इतर निर्मित वस्तू म्हणजेच मानव आणि देवदूत या प्रोटोटाईपचं अनुकरण करून त्यांच्या प्रतिमेत तयार होऊन देवाची प्रतिमा बनतात. आणि त्यांची अपूर्ण असलेली स्वतंत्र इच्छाशक्ती ती पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळी पूर्ण होते, असं रूज म्हणतात. जेव्हा देवदूत आणि मानव या आदर्शाप्रमाणे पूर्णत्वाला पोचतील तेव्हा त्यांच्यात पाप करण्याची शक्यताच उरणार नाही. का? कारण त्यांची स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्णपणे देवाच्या इच्छेशी एकरूप झालेली असेल. म्हणजे ज्येष्ठ पुत्राचा प्रवास हा केवळ त्याच्यासाठी नव्हता, तर संपूर्ण निर्मितीसाठी एक मार्गदर्शक नकाशा होता. बरोबर. तो एक आदर्श आहे ज्याच्यासारखे बनणे हेच निर्मितीचे अंतिम ध्येय आहे. आणि जेव्हा हे घडतं तेव्हा निर्मितीतून पाप आणि मृत्यू कायमचे नाहीसे होतात. निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होते. ज्येष्ठ पुत्राने देवाची आज्ञा पाळून, दुःख सहन करून आणि मृत्यूवर विजय मिळवून हे सिद्ध केलं की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे आणि तेच जीवनाकडे नेतं. आणि आता धाकटी भावंडे म्हणजे मानव आणि देवदूत तेच अनुकरण करून निर्मितीच्या उद्देशाला पूर्ण करतात. अगदी. तर आजच्या चर्चेतून आपण सुरुवातीच्या कोड्यापर्यंत परत आलो आहोत. जो मालक आहे तो वारस कसा होऊ शकतो? तर उत्तर असं आहे की तो एक प्रोटोटाईप बनण्यासाठी वारस झाला, जेणेकरून त्याच्यासारखे इतर अनेक वारस तयार होऊ शकतील. बरोबर. मालकाने वारस बनण्याचा मार्ग निवडला, जेणेकरून इतरांनाही वारस बनण्याचा मार्ग खुला होईल. तर वारसा मिळवण्यासाठी मालकानेच एक निर्मित वस्तू बनण्याची कल्पना, एकुलता एक आणि ज्येष्ठ, यातला तो सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा फरक. आणि दुःख सहन केल्यामुळे मानवाला मिळणारा तो विशेष वारसा, या स्रोतांमधून खरोखरच विचार करायला लावणारे मुद्दे समोर येतात. हो, पण हे स्रोत काही प्रश्न अनुत्तरितही ठेवतात, ज्यावर विचार करणं महत्त्वाचं आहे. जसे की 1000 वर्षांचे राज्य संपल्यानंतर काय होईल? तेव्हा मिळणारा मोबदलाही संपेल का? स्वर्गात देवदूतांमध्ये असलेलं पद आणि मानवांचं स्थान समान असेल का? याबद्दल स्रोतांमध्ये काही संकेत आहेत का? की ते पूर्णपणे अनुत्तरित आहेत? स्रोतलेखक स्वतः कबूल करतो की यावर निश्चितपणे काही सांगता येत नाही. बायबलमध्ये याबद्दल खूप मर्यादित माहिती आहे. अच्छा. ते असा अंदाज लावतात की कदाचित त्या 1000 वर्षांच्या राज्यानंतर सर्वजण समान होतील. म्हणजे राजा किंवा वधू किंवा सेवक यांसारख्या भूमिका आणि पदं ही त्या विशिष्ट काळापुरती असतील. एकदा निर्मिती पूर्ण झाली की कदाचित या पदांची गरजच उरणार नाही. पण हा केवळ एक अंदाज आहे. आणि हाच विचार आपण आज इथे सोडून जात आहोत. जर निर्मितीचे अंतिम ध्येय हे एका आदर्श नमुन्याप्रमाणे बनून पूर्ण होणे असेल, तर त्या अंतिम पूर्णत्वानंतर समानता आणि पद यांच्या संकल्पनांचं स्वरूप काय असेल? जेव्हा शर्यत संपते तेव्हा धावपट्टूंमधील क्रमवारीला काही अर्थ उरतो का? की सगळेच विजेते असतात?